स्वाधार योजना 2025-26 तर भरपूर सारे विद्यार्थी आहे की ज्यांच्या कमेंट्स आलेले आहे की सर आम्हाला पहिली इन्स्टॉलमेंट आलेली आहे, दुसरी इन्स्टॉलमेंट कधी येणार, याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात प्रथम बघू शकता काही जिल्ह्यांमध्ये जी इन्स्टॉलमेंट आहे ही एका इन्स्टॉलमेंटमध्ये संपूर्ण पैसे येत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये जी इन्स्टॉलमेंट आहे ही पहिली आणि दुसरी अशा प्रकारे येत आहे। तर ज्यांनाही एका इन्स्टॉलमेंटमध्ये डायरेक्टली पूर्ण पैसे आलेले असेल त्यांनी काही करायची गरज नाही आहे, आणि ज्यांना पहिली इन्स्टॉलमेंट आलेली असेल दुसरी आलेली नसेल तर एका जिल्ह्याकडून एक माहिती आलेली आहे की या प्रकारे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे सबमिट करावे लागेल आणि ऑनलाईनमध्ये सुद्धा एक छोटासा फॉर्म आहे तो फिलअप करायचा काम पडणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या ऑफिसला एकदा जाऊन बघा की आम्हाला दुसरी इन्स्टॉलमेंट आलेली नाही आहे तर काही करायचं आहे का, किंवा नोटीस बोर्डवर काही अपडेट लिहिलेली आहे का, किंवा काही नोटिफिकेशन दिलेली आहे का, या प्रकारे तुम्हाला अपडेट स्वतः घ्यावी लागेल आणि त्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये दिलेली प्रोसेस तुम्ही करू शकता। डायरेक्टली प्रोसेस करू नका। ऑफिसकडून जर तुम्हाला काही माहिती मिळाली, त्यांनी करायला सांगितली तरच करा। एका जिल्ह्याला सांगितलेली आहे त्या प्रकारे आपण ही स्टेप बघणार आहे। तुम्ही हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा आणि एकदा ऑफिसकडून कन्फर्म करा। तर बघू शकता ज्यांनाही पहिली इन्स्टॉलमेंट आलेली नसेल त्या विद्यार्थ्यांना काही करायचं नाही आहे, फक्त वेट करायचं आहे, कारण की पहिली इन्स्टॉलमेंट ही डायरेक्टली येते, यासाठी काही करायची गरज नाही आहे। तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म अप्रूव्ह झाला, ऑफिसला फंड आल्यानंतर तुमची पहिली इन्स्टॉलमेंट तुम्हाला डायरेक्टली येऊ शकते। प्रश्न आहे तो म्हणजे की सेकंड इन्स्टॉलमेंटचा। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर तुम्हाला करून घ्यायचं आहे लॉग इन। इथे तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे आणि हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता SC कॅटेगरी असल्यामुळे पहिलं जे ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। सेकंड ऑप्शन आहे OBC साठी आहे, त्यामुळे पहिल्या ऑप्शनला क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वात खाली ऑप्शन आहे की स्वाधार इन्स्टॉलमेंट डिटेल्स, यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही जी अपडेट आहे ती बघू शकता। तर अशा प्रकारे ओपन होणार। ओपन झाल्यानंतर बघू शकता तुम्ही यामधून तुम्हाला इथून फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचा आहे, डायरेक्टली तुमच्यामध्ये येऊन जाणार। इथे बघा इन्स्टॉलमेंटचं ऑप्शन आहे तर सेकंड इन्स्टॉलमेंट, त्यानंतर तुम्हाला अटेंडन्स किती पर्सेंटेज आहे तुमची 75 कंपल्सरी आहे। इथे तुमचे पर्सेंटेज ऑफ मार्क्स म्हणजे फर्स्ट सेम असेल तुमचं, थर्ड सेम असेल किंवा फिफ्थ सेम असू शकतो, ओके, किंवा 7 सेम असू शकतो जर फायनल इयरचा विद्यार्थी असेल तर त्याचे पर्सेंटेज। त्यानंतर रिसिव्ह पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं जे आहे तुम्हाला मिळालेली आहे का, तर तुम्हाला इथे येस नो मध्ये आन्सर द्यायचा आहे। इथे स्टेटमेंट B अपलोड करायचा आहे, तर स्टेटमेंट B मिळणार कुठून, तर बघू शकता इथे तुम्हाला डाउनलोड स्टेटमेंट Bचा एक फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट इथून तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड करून त्यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे। फिलअप केल्यानंतर कॉलेजमधून त्यावरती सिग्नेचर आणि स्टॅम्प आणायचा आहे, तो आणल्यानंतर तो स्कॅन करून इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे। यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे। तर बघू शकता स्टेटमेंट B या प्रकारे असणार आहे। यामध्ये स्टेटमेंट B सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी असणार आहे। इथे सहाय्यक समाज कल्याण जिल्ह्याचं नाव, इथे शैक्षणिक वर्ष तुमचे, त्यानंतर बघू शकता इथे विद्यार्थ्याचे नाव या बॉक्समध्ये, इथे कास्ट प्रवर्ग म्हणजे कास्ट होते SC ST जेही असते आपली, तर इथे SCच लिहावं लागेल। शैक्षणिक वर्ष 2025, भारत सरकार शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता रक्कम म्हणजे ती तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली आहे हे किती मिळाली आहे यामध्ये लिहावं लागेल। उपस्थिती किती पर्सेंटेज आहे म्हणजे तुमची अटेंडन्स किती आहे, टक्केवारी लिहा आणि पास नापास आहे का ते लिहा। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा, हे संपूर्ण माहिती रीड करा। इथे आपला विश्वासू तुमची सिग्नेचर आणि नाव करा, इथे महाविद्यालयाचा शिक्का आणि सिग्नेचर। अशा प्रकारे हे B स्टेटमेंट आहे, सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे भरून अपलोड करावं लागेल, आणि जे तुम्ही आता उपस्थिती प्रमाणपत्र आणणार आहे सेकंडसाठी ते सुद्धा तुम्हाला द्यायचं काम पडणार आहे, कारण की ते विचारण्यात आलेलं आहे त्यामुळे। तर अशा प्रकारे स्टेटमेंट B तुम्हाला प्रॉपररित्या फिलअप करून घ्यावं लागेल। फिलअप करून तुम्हाला ते फॉर्ममध्ये अपलोड करावं लागेल, आणि फॉर्म फिलअप करताना कोणता इन्स्टॉलमेंटसाठी सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी जो फॉर्म फिलअप करणार हा एडिट होणार नाही आहे, त्यामुळे लक्षात ठेवा एकदा जर फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरला नाही त्यामध्ये जर काही चूक झाली तर तो एडिट होणार नाही आहे, त्यामुळे काळजीपूर्वक तो फॉर्म भरा। ऑफिसला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता, त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता की आम्ही स्टेटमेंट B अपलोड करू का विचारून बघा। एका विद्यार्थ्याने सुद्धा सांगितलं आहे आणि कमेंटसुद्धा आलेली होती की सर स्टेटमेंट B अपलोड करायला सांगितलेलं आहे आम्हाला म्हणून। तर तुम्हाला सुद्धा पहिली इन्स्टॉलमेंट आली असेल तर तुम्ही या प्रकारे हे जे स्टेटमेंट B आहे इथून ऑप्शन दिलेला आहे इथून तुम्ही टाकू शकता। तर अशा प्रकारे करा, आणि हा जो फॉर्मॅट आहे स्टेटमेंट Bचा तो तुम्ही कॉलेजमधून आणणार आहे याची एक झेरॉक्स स्वतःकडे काढून ठेवा, आणि तो फॉर्मॅट तुम्हाला ऑफिसला सबमिट करायचं काम पडू शकते। तर अशा प्रकारे तुम्ही ही जी प्रोसेस आहे करू शकता ज्यांची सेकंड इन्स्टॉलमेंट बाकी असेल त्यांनी, आणि ज्यांची पहिली इन्स्टॉलमेंट आलेली नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी वेट करा। तुम्हाला पहिली इन्स्टॉलमेंटसाठी काही करायची गरज नाही आहे, कारण की तुम्ही ऑलरेडी जो फॉर्म फिलअप केलेला आहे तो पहिल्या इन्स्टॉलमेंटसाठीच केलेला आहे। तर पहिली इन्स्टॉलमेंट किंवा सेकंड मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलेलं आहे
की जे इन्स्टॉलमेंट कशी येणार, एक तर 1+2 येणार, नाही तर मग 1मध्ये सर्व येऊन जाणार. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर स्वाधार योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.